नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्यात आणि त्यांचा पोल जे आहे सर्वच ठिकाणी दिला जात आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये जे आहे लोकसभा निवडणुकांचा निकाल देखील जाहीर होणार आहे। परंतु तत्पूर्वी अनेक ठिकाणी अनेक पक्षांचे एक्झिट पोल येत आहे। परंतु वंचित बहुजन आघाडी ज्या पक्षाने मागच्या वर्षी भरपूर मते मिळवली होती आणि अनेक जागांवरती जो पक्ष 2 नंबरवरती होता तरी देखील त्या पक्षाबद्दल कुठलाही चॅनल बोलायला तयार नाही। तर त्याच पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कोणते उमेदवार निवडून येतील याच्या देखील चर्चा होताना आपल्याला दिसत आहे। त्या पार्श्वभूमीवरती अकोला या ठिकाणावरून बाळासाहेब आंबेडकर हे कन्फर्म निवडून येतील असं बोललं जाते, कारण त्या ठिकाणी 2 मराठा उमेदवार देण्यात आलेत। महाविकास आघाडीकडनं आणि महायुतीकडनं दोघांकडनं मराठा समाजाचे उमेदवार देण्यात आलेत आणि त्या ठिकाणी मराठा समाजांच्या मताची विभागणी होईल आणि याचा फायदा नक्कीच प्रकाश आंबेडकरांना होईल असं बोललं जातंय। परंतु त्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या अनेक ठिकाणी जागा निवडून येतील असं देखील बोललं जाते। त्यामध्ये मुख्यत्वे जी पुण्याची जागा आहे, ज्या ठिकाणावरून वसंत मोरे निवडून आले त्या ठिकाणाहून देखील वंचित बहुजन आघाडी बाजी मारू शकते असं बोललं जातंय, कारण त्या ठिकाणी वसंत मोरे यांचं वैयक्तिक काम व त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचं त्यांना मिळालेलं पाठबळ पाहता त्या ठिकाणी ते नक्कीच निवडून येऊ शकतात। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या निघालेल्या रॅल्या व त्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या अनेक आंदोलने असतील किंवा अनेक गोष्टीसाठी ते झगडलेले आहेत, त्यामुळे त्यांना या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते नक्कीच निवडून येऊ शकतात असं बोललं जातं आहे। कारण वसंत मोरे यांचं वैयक्तिक काम देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचसोबत त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने त्यांना तिकीट दिले, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची साथ त्यांना लाभल्यामुळे या ठिकाणावरून वसंत मोरे यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो। तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा।